देशासाठी ज्यांनी प्राण पणाला लावले, आयुष्यातला खूप मोठा कालावधी ज्यांनी तुरुंगात घालवला, पण सध्या काय परिस्थिती आहे या स्वातंत्र्य सैनिकांची, तर ते अत्यंत हलाखीचं जीवन जगतायत। अहमदनगर जिल्ह्यातील शिवाजी जिंदम हे असेच एक स्वातंत्र्य सैनिक। पण आता कोण विचारतोय 80 वर्षांच्या जिंदम यांच्या व्यथांना? देश हा देव असे माझा, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा। धन्य अशा समर्पणानं या जन्माचं होईल सोनं, मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा। अशी भावना उराशी बाळगून ज्यांनी आपलं लहानपण आणि अवघं तारुण्य वेचलं, ते हे 80 वर्षांचे शिवाजी जिंदम। नगरमधल्या एका श्रमिकांच्या वसाहतीत 10 बाय 10च्या खोलीत आपल्या वयोवृद्ध बायकोसोबत आपलं अखेरचं आयुष्य काढतायत। स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देत जिंदम यांनी उमेदीचा, नोकरी करण्याचा, घर बांधणीसाठी पैसे कमवण्याचा सगळा काळ देशासाठी दिला। अर्थातच कोणतीही अपेक्षा नव्हती, पण आता मात्र निदान राहतं घर मिळावं ही त्यांची एक साधी अपेक्षा। पण आता स्वातंत्र्य मिळूनही खूप काळ लोटलाय, त्यामुळे सरकारला त्यांच्या परिस्थितीकडे लक्ष द्यायला वेळही नाही। ब्रिटिश सरकारच्या वेळेस सत्याग्रह केले त्यांनी, 2 वर्ष शिक्षा झाली त्यांना। लाठी मार हाण काढून जंगलात जाऊन त्यांनी दगड फोडले जेलमध्ये, आणि जेवण न घेतले, उपाशी पोटी राहिले त्या ब्रिटिश सरकार टायमात। या ज्यावेळेस त्यांनी असं सत्याग्रह केले, पण आम्हाला घर नाही दिले सरकारने अजून। भ्रष्टाचारानं हा देश पूर्ण पोखरून निघाला, आणि यासाठी का मी आणि माझ्या हजारो युवकांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्य झोकून दिलं, ही अशी खंत शिवाजी जिंदम बोलून दाखवतायत। आम्ही जो सत्याग्रह केलेला आहे आणि आजचं जे राज्य दिसते ना आपल्याला, ते योग्य वाटत नाही। स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेची यांची एक गृहनिर्माण सोसायटी आहे, ती जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी बांधतो। आजच्या राजकर्त्यांमध्ये भ्रष्टाचाराचं एक मोठं थैमान झालेलं आहे। रोजच्या पेपरमध्ये काहीतरी वाचण्यात येते, हे अयोग्य आहे। आम्हाला जे पाहिजे होतं ते स्वातंत्र्य आज मिळालेलं नाही। मुळात हयात असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी शिल्लक आहे, त्यामुळे त्यांच्याकडेही पाहिला सरकारला का वेळ नसावा असा प्रश्न पडतोय। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वर्ष दिलेले आम्हाला आता म्हातारपणी सुद्धा आमच्या अस्तित्वाची सरकारला जाणीव करून द्यावी लागते का? सत्ता उपभोगणारे राजकारणी आणि गडगंज पगारावर ऐशोआरामी जीवन जगणारे अधिकारी बाबू यांना जर स्वातंत्र्य सैनिकांचा विसर पडत असेल, तर हीच का स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची किंमत? असा प्रश्न या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर। राजेंद्र त्रिमुखे, जय महाराष्ट्र, अहमदनगर।